आपल्याला योगिता चव्हाण प्रश्न विचारतात हिंगोलीहून. योगिता. योगिता. हॅलो. हा योगिता. मी तुम्हाला सांगितलं होतं मुलगी आहे. हॅलो. योगिता तुमचा सलग पूर्ण करा प्रश्न. 9 वर्षाची मुलगी आहे. बर. हॅलो. योगिता तुम्ही बोलत असताना तुमचा टीव्ही पूर्णपणे बंद करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा प्लीज. हॅलो. हा योगिता. माझी मुलगी 8 वर्षाची आहे. ती जेवण वगैरे काहीच करत नाही. पण ती वयात जेव्हा येईल तर काही असा प्रॉब्लेम होईल का तिला, की ब्लडिंग वगैरे कमी येईल किंवा येणार नाही वगैरे असं काही होईल का? बर योगिता. मॅम. हो, नक्कीच असं होऊ शकतं. ती जर जेवण जेवत नसेल आणि काहीतरी जंक फूड इतर गोष्टी खात बसली असेल तर काही प्रमाणात तुम्हीच त्याला जबाबदार आहात, पालकच जबाबदार असतात, कारण आपणच त्यांना सवयी लावत असतो ह्या सगळ्या. तर हळूहळू मला असं वाटतं की तिला नीट जेवणाचं महत्त्व समजून सांगून आणि मुख्य म्हणजे बाकीचं सगळं बंद करून टाका, म्हणजे ती आपोआप जेवायला लागेल. आणि फक्त वयात येताना नाही, तिला इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक रोग वगैरे होण्याची शक्यता जर नीट आहार नसेल तर डेफिशियन्सीज व्हिटॅमिन्सच्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा त्याची खरंच काळजी घ्या तुम्ही. आपल्याला चेतन गायकवाड प्रश्न विचारतात पुण्याहून. चेतन. हॅलो. हा चेतन. हॅलो. हा चेतन तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा नमस्ते मॅडम. नमस्ते. मुलीची आई जर वारली असेल बर तर तिने कुणाला मैत्रीण बनवावी हा माझा प्रश्न होता. वडिलांनी काय करावं त्या संगत, कसं काय डायरेक्टली कसं काय बोलावं? खरंच आहे, असं खूप वेळा होऊ शकतं की आई नसेल किंवा वडिलांनी कसं बोलायचं. इनफॅक्ट असं काही वडिलांनाच असं नाही, आईला सुद्धा कित्येक माझ्या माहितीमध्ये असं आहे की ह्या विषयावरती समाव आपला टॅबू किंवा हे काहीतरी सेक्स विषयी बोलायचं नाही अशा प्रकारचं समाव आपल्या समाजामध्ये हे आहे, समज आहे. तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही एखाद्या जिच्याबद्दल त्या मुलीला विश्वास वाटेल अशा एखाद्या व्यक्तीची मदत तुम्ही नक्कीच घेऊ शकता. अशी व्यक्ती जर तुमच्या आसपास नसेल तर गायनेकोलॉजिस्टकडे, स्त्रीरोग तज्ज्ञाकडे त्या मुलीला घेऊन जात. स्त्रीरोग तज्ज्ञ नक्कीच मदत करू शकेल की काय सगळं जे बदल घडतायत ते नीट समजावून सांगू शकेल. बरोबर. पण या सगळ्या पिरियडमध्ये आणखीन एक असं असतं की HIV एड्स बद्दल जागृती होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं याच पिरियडमध्ये त्याची आणखीन आपण म्हणतो की जागृती करून देणं किंवा त्याच्याविषयी माहिती असणं सर्वात जास्त गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. कारण का ना काय आहे की आपल्याकडे दुर्दैवाने जे HIVचं प्रमाण खूप वाढतंय ह्याचं कारण लोकांना खरंच माहिती नाहीये की हे कशामुळे होतं किंवा अज्ञान आहे. आणि खूप लहान वयामध्ये अनेक जण अनेक कारणांमुळे दुसऱ्याशी संबंध ठेवताना बरोबर प्रिकॉशन्स किंवा जी काही सावधानता बाळगायला पाहिजे ती घेत नाहीत, त्याच्यामुळे हे वाढू शकतं. तर हे सेक्स एज्युकेशन आपल्या देशामध्ये शाळांमधनं, कॉलेजांमधनं आणि वाढवण्याची आवश्यकता आहे. आपल्याला राजेश प्रश्न विचारतात अकोल्याहून. राजेश. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की जसं वयात आलेली मुलगी असते का नाही, आता ग्रामीण भागात अनेक मुली आहेत. तर परिस्थितीमुळे त्या जसं पॅट वगैरे घेऊ शकत नाही मार्केटमध्ये. बरोबर. तर तेव्हा ते कापड वगैरे घेतात का नाही, तर त्याचा काही दुष्परिणाम वगैरे होऊ शकते काय बा? हा, दुष्परिणाम असा काही होत नाही घरातलं जर कापड वापरलं तर. पण ऍब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी किंवा तो स्त्राव जो असतो तो अनेक तास जरी झाला तरी देखील नो प्रॉब्लेम काही येण्याची कपॅसिटी कापड वापरण्याची कमी असू शकते. हल्ली जी पॅड्स बाजारामध्ये मिळतात, सॅनिटरी नॅपकिन्स मिळतात, त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब करण्याची, शोषून घेण्याची स्त्राव कपॅसिटी खूप जास्त असते. त्याच्यामुळे जरी त्या मुलीला समजा शाळेत जायचं आहे, शाळेतून नंतर पुढे क्लासला जायचं आहे किंवा अनेक वेळ ती समजा घराच्या बाहेर आहे, जिथे आपल्या देशामध्ये दुर्दैवाने टॉयलेटची परिस्थिती बाहेर खूप वाईट असते, तर इथे ती मुलगी कम्फर्टेबल राहू शकते. तर त्याच्यामुळे तेवढाच फक्त आहे. आणि समजा घरातलं समजा तुम्ही कापड किंवा काही वापरलं तर तिला ते स्वच्छ कसं ठेवायचं, कसं वाळत घालायचं, कसं धुवायचं, हे सगळं तिला नीट समजावून सांगणं आवश्यक आहे. तेवढी प्रायव्हसी त्या मुलीकडे असणं आवश्यक आहे. आणि त्याच्याबरोबर जसं तुम्ही आधी मुद्दा मांडला होता तो पुन्हा एकदा की स्वच्छता खूप महत्वाची आहे. अगदी बरोबर. बरोबर. आज आपण चर्चा केली टॉक टाइम मध्ये ती वयात येताना या विषयाबद्दल. आपण मॅडमचे खूप आभार, धन्यवाद व्यक्त करतोय. आणि उद्या आपण भेटणार आहोत रेल्वे पोलीस निरीक्षक संदीप खिरटकर यांना आणि चर्चा करणार आहोत धोका रुळांवरचा या विषयावर.
तुमच्या प्रश्नांची उद्याही वाट बघतोय. 1:30 ते 2 या वेळेमध्ये तुम्ही उद्याही फोन करू शकता. 02266899204 या नंबरवर तुमच्या प्रश्नांची उद्या वाट बघतोय. आणि डॉक्टरमध्ये आज इथेच थांबतोय, पण जाता जाता एक महत्त्वाची सूचना की या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. तुम्ही कोणत्याही उपचाराआधी स्वतःच्या डॉक्टरचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे.